नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 2026 ला जी काही टी होणार आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, तर त्यासाठी आपण लेक्चर सुरू करत आहोत. अध्ययन अध्यापनाचे बालमानसशास्त्र यावर आपण लेक्चर सीरीज चालू करत आहोत. ज्या पद्धतीनं बॅचवर शिकवतात, त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत. फक्त प्रश्न उत्तरच नाही, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही पाहत आहात की 2024 कधीपासनं, तर 2024 पासनं 24 ला आणि 25 ला जो काही पेपर आलेला आहे, तो पूर्णतः म्हणजे प्रिव्हियस इयरला जशा पद्धतीनं 2013 पासनं कॅच करत होतं म्हणजे की ज्या पद्धतीनं अगोदर प्रश्न विचारले आहेत, थोडंसं फेरफार करून त्याच्यामध्ये प्रश्न विचारत होतं. तर याच्यामध्ये बदल झालेला आहे. 24 ला आणि 25 ला ज्या पद्धतीनं प्रश्नाचा फॉर्मॅट चेंज झालेला आहे, त्याला कुठंही प्रिव्हियस इयरचा म्हणजे संबंध लागलेला नाहीये. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? सविस्तरच अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे फक्त मागे आलेले प्रश्न उत्तरांचा अभ्यास करून आपली टी निघणार नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? सविस्तर अभ्यास करावा लागणार आहे. म्हणूनच या ठिकाणी YouTubeला मी अगदी मोफतमध्ये लेक्चर सुरू करत आहे. ज्या पद्धतीनं आपल्याला टी किती मार्काचं, तर 30 मार्काचं या ठिकाणी मानसशास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र विचारलं जातं. जर तुम्ही हे लेक्चर रेग्युलरमध्ये अटेंड करत असाल, तर तुम्हाला 26 मार्क घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण की मी 30 पैकी 30 म्हणणार नाही, कारण हे अतिशयोक्ती ठरेल. कारण की कधी पण बघा तुम्ही प्रत्येक बालमानसशास्त्राचा जो काही पेपर आहे, म्हणजेच मानसशास्त्राचा जो काही पेपर आहे, या मानसशास्त्राच्या पेपरमध्ये प्रत्येक वर्षी असे काहीतरी 2-3 प्रश्न असतात, की जे कुठून आले ते हेच समजत नाही. यासाठी मी म्हणेल, की मी फक्त 26 मार्काची तुम्हाला गॅरंटी देते. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, की हे जे काही आम्ही लेक्चर घेत आहोत, त्याच्यासाठी जी काही आम्ही माहिती काढत आहोत, ती माहिती जवळपास 3 ते 4 पुस्तकांचा सार या ठिकाणी आम्ही एकत्र करून ही माहिती घेत आहोत. त्याचबरोबर एक्झाम ओरिएंटेड माहिती असणार आहे. जे काही प्रश्न विचारलेले आहेत प्रिव्हियस इयरला, हे पण आपण शेवटी घेणार आहोत. त्याचबरोबर संभाव्य प्रश्न कोणते आहेत, ते पण आपण याच्यामध्ये घेणार आहोत. म्हणजेच एकंदरीत जे काही लेक्चर आहे, ते लेक्चर झाल्याच्या नंतर प्रश्न उत्तर देखील घेतले जाणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशीच अपेक्षा आहे. चला तर मग सुरू करूया. आपण सुरुवातीला चॅप्टर घेतलेला आहे मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. तर वारंवार आपल्याला मानसशास्त्राच्या व्याख्येवर देखील प्रश्न असतो. ही व्याख्या कोणाची किंवा जोड्या लावा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी पण सुरुवातीला मानसशास्त्राची व्याख्या कशी आली, त्याच्यामध्ये बदल कसे होत गेले, याचा आपण इथं सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर बघा, सुरुवातीलाच आपण या ठिकाणी पाहत आहोत, की मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र, अशा पद्धतीनं एक ढोबळ मानाने व्याख्या करण्यात आलेली आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं, की मानस प्लस शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशा पद्धतीचा शब्द पुढे आला. या ठिकाणी सायकॉलॉजी हा जो काही शब्द आहे, तो शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. हे पण लक्षात असू द्या. ग्रीक भाषेतील हा शब्द आहे. सायको म्हणजे काय? तर सायको म्हणजे आत्मा. सायको म्हणजे आत्मा आणि लॉजी म्हणजे काय? तर लॉजी म्हणजे शास्त्र किंवा मग विचार. शास्त्र किंवा विचार. अशा पद्धतीनं आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशा पद्धतीनं सायकॉलॉजी या शब्दावरून व्याख्या समोर आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी मांडलेली आहे? तर ही व्याख्या आहे अरिस्टॉटल यांची. खऱ्या अर्थानं मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात करणारे शास्त्रज्ञ म्हणजेच कोण आहेत? तर अरिस्टॉटल आहेत. तर बघा, अशा पद्धतीनं एकंदरीतच प्रारंभी मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ही कशी झाली, तर आत्म्याचे शास्त्र म्हणून झालेली आहे. हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, 18वे शतक ते 19वे शतक येथून खऱ्या अर्थाने मानसशास्त्राला बहुआयामी स्वरूप प्राप्त झाले. म्हणजेच 18वे शतक आणि 19व्या शतकामध्ये काय झालं, तर मानसशास्त्राच्या विविध शाखांचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू झालं. म्हणजेच मानसशास्त्राला बहुआयामी स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर बघा,
आपण अरिस्टॉटल यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी इसवी सन दिलेला आहे. इसवी सन 384 ते 322 मध्ये. तर त्याचबरोबर ते ग्रीक तत्ववेत्ता होते. त्यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हा ग्रंथ कोणाचा? तर हा ग्रंथ आहे अरिस्टॉटल यांचा. त्यानं आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या म्हणजे मांडलेली आहे. त्याचबरोबर अरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक म्हणतात. मानसशास्त्राचे जनक. त्यानंतर बघा, त्यानंतर आहेत प्लेटो. हे पण ग्रीक तत्ववेत्ता आहेत. त्यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर रिपब्लिक या ग्रंथामध्ये त्यांनी व्यक्तिभिन्नतेसंबंधीचे विचार मांडलेले आहेत. म्हणजे व्यक्ती तेवढ्या प्रकृती किंवा प्रत्येक व्यक्ती ही काय आहे? भिन्न आहे. मग ती कुठल्या कारणाने भिन्न आहे, त्याविषयी त्यांनी विचार त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. त्यानंतर आहेत बघा क्विंटिलिन. तर हे रोमन मानसशास्त्रज्ञ किंवा शिक्षण तज्ञ होते. तर यांना काय म्हटलं, की वक्ता तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी लागते. म्हणजे ज्या पद्धतीनं व्यक्ती बोलतो, त्यानुसार त्याची बुद्धिमत्ता असते, असं त्यांचं मत आहे. त्यानंतर आहेत बघा मॅगड्युगन. म्हणजेच आधी सुरुवातीला तुम्हाला पार्श्वभूमी सांगते. जसं की अरिस्टॉटल यांना काय म्हटलं, की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. परंतु ही व्याख्या बऱ्याच जणांना मान्य नव्हती. काही मानसशास्त्रज्ञ होते, की ज्यांना त्याच्यावर काय केले, प्रश्न उठवायला सुरुवात केली. जसं की आत्मा म्हणजे काय? आत्मा कुठे असतो? अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ लागले. मग त्या ठिकाणी काय केलं, तर आत्मा हा शब्द काढण्यात आला. आत्मा शब्द हा बाहेर करण्यात आला आणि आत्मा या शब्दाऐवजी मन हा शब्द घेण्यात आला. कुठला शब्द? तर मन हा शब्द घेण्यात आला. म्हणजेच व्याख्या कशी तयार झाली? तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ही व्याख्या मग समोर आली. परंतु ही पण व्याख्या सर्वांनी मान्य केलेली नाहीये. काही जणांनी मग प्रश्न विचारणा केली, की मन म्हणजे काय असतं? मन कुठे असतं? तर हे प्रश्न मात्र निरुत्तरित राहिले. त्याला कुठलंही उत्तर मिळालेलं नाहीये. परंतु ही व्याख्या जी आहे ती मॅगडिगल यांनी काय केली? उचलून धरलेली आहे. म्हणजेच एक प्रकारे त्यांना काय केलं आहे? या व्याख्येला समर्थन दिलेलं आहे. मग पुढे जाऊन त्यांनी याच्यामध्ये थोडासा बदल केला. ही सुरुवातीची व्याख्या कशी होती? तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. तर मॅगड्युगल यांनी ही व्याख्या केली. मॅगड्युगल म्हणतात, की मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र ते मानसशास्त्र. अशा पद्धतीनं मानवी मनाचं अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र अशा पद्धतीची व्याख्या मॅगड्युगल यांनी मांडलेली आहे. त्यानंतर आहेत विल्यम वुंट. विल्यम वुंट यांना खऱ्या अर्थानं मानसशास्त्राला प्रायोगिक रूप दिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी 1800 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. तर मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू झाल्याच्या नंतर विज्ञाननिष्ठ भूमिकेवर मानसशास्त्राचा पाया त्यांनी घातलेला आहे आणि विज्ञाननिष्ठ भूमिकेतून मानसशास्त्रामध्ये विचार सुरू झाले. त्यामुळं काय झालं तर वेदना, त्याचबरोबर भावना आणि कल्पना या गोष्टींचा सुद्धा अभ्यास सुरू झाला. त्याचबरोबर विल्यम वुंट यांनी काय केलेलं आहे, तर मानसशास्त्राला बोधावस्थेचं शास्त्र असं देखील म्हटलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, की विल्यम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक. आता लक्षात असू द्या, यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असं देखील म्हणतात. त्यानंतर पहा, त्यानंतर आले सिगमंड फ्राइड. तर सिगमंड फ्राइड यांनी कोणता सिद्धांत मांडलेला आहे? तर मनोविश्लेषणाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्यांनी काय केलं तर बोधात्मक आणि अबोधात्मक पातळीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशा पद्धतीचं त्यांनी शास्त्र ठरवलेलं आहे मानसशास्त्राला. ते म्हणतात मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात.
काय असतात? तर अबोध प्रेरणा असतात. हे वाक्य कोणाचं आहे? तर अशा पद्धतीचं वक्तव्य सिग्मंड फ्रायड यांना केलेलं आहे. तर मग त्यांनं बोधावस्था आणि अबोध अवस्था, त्याचबरोबर अवबोध अवस्था सुचवलेल्या आहेत. याचा नेमका अर्थ काय होतो, याविषयी आपण पाहूया. बघा, अबोध अवस्था म्हणजे चेतन मन, म्हणजे जागृत अवस्था. सध्या आपण जे काही करत आहोत आणि अनुभवत आहोत ते सर्व म्हणजे कशामध्ये आलं, तर जागृत मनामध्ये आलं. त्याच्यानंतर अर्धचेतन अर्धचेतन मन म्हणजेच पूर्व जागृत अवस्था. यामध्ये नेमकं काय येणार आहे, तर अशा आठवणी ज्या थोडा विचार केल्यास लगेच आठवू शकतात. ते म्हणजे अर्धचेतन अवस्थामध्ये येणार. तर या ठिकाणी अचेतन मन म्हणजे नेमकं काय, तर मनाचा सर्वात मोठा भाग जिथे इच्छा, भीती आणि जुन्या आठवणी साठवून ठेवलेल्या असतात. त्याचा कळत-नकळत आपल्या रोजच्या व्यवहारावर काय होत असतो, परिणाम होतो. पण त्या सहज लक्षात येत नाहीत. याच्यामध्ये काय होत असतो, तर समावेश होत असतो. त्यानंतर बघा, त्यानंतरचे मानसशास्त्रज्ञ आहेत ते म्हणजेच वॅटसन. तर वॅटसन हे अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते. त्यांना मानसशास्त्राची व्याख्या कशा पद्धतीने केली तर बघा, ते म्हणतात मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. वॅटसन यांनी काय केलेलं आहे, वर्तन सुचवलेलं आहे. ते म्हणतात वर्तनाचे शास्त्र ते म्हणजे मानसशास्त्र. तर बघा, अनुभव व वर्तनाचे शास्त्र. आता वॅटसन यांची आपण व्याख्या पाहिली, तर त्यांना काय म्हणलं, वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. परंतु मन या मानसशास्त्रज्ञानं काय केलं, तर अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशा पद्धतीची व्याख्या समोर आणलेली आहे. तर तरी सुद्धा ही व्याख्या म्हणजे एक प्रकारे परिपूर्ण अशी वाटत नव्हती. त्यावेळेस काय झालं, तर मॉर्गेन, किंग आणि रॉबिन्स यांना काय केलेले आहे, तर या व्याख्येला थोडंसं वेगळं वळण दिलेलं आहे. तर यांना काय म्हणलं, की मानव आणि मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. म्हणजे आत्तापर्यंतच्या व्याख्या, सर्वच व्याख्या काय आहेत, योग्य आहेत. परंतु कुठेतरी एखाद्या मानसशास्त्राला त्याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञाला काय झाली, त्यात उणीव भासली, तेव्हा त्यांना स्वतःचे मत त्याच्यामध्ये व्यक्त करून वेगळ्या पद्धतीची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर बघा आहेत वूडवर्थ. तर वूडवर्थ हे अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांना काय केलेलं आहे, तर या ठिकाणी सूत्र मांडलेलं आहे वर्तनाचं. तर वर्तनाचं सूत्र त्यांनी या ठिकाणी कसं मांडलेलं आहे, तर बघा, बी बरोबर एस-ओ-आर अशा पद्धतीनं सूत्र मांडलेलं आहे. बी म्हणजेच बिहेवियर, एस म्हणजे स्टिम्युलस, ओ म्हणजेच ऑर्गॅनिझम आणि आर म्हणजे रिस्पॉन्स. तर यालाच आपण मराठीत कसं करणार? मराठीत काय म्हणणार? तर वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. तर हे सूत्र लक्षात असू द्या, याच्यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे बघा मानसशास्त्राच्या शाखा. म्हणजे सुरुवातीला मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र ठरलं. त्यानंतर मनाच्या म्हणजे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र. परंतु त्याच्यामध्ये हळू बदल होत गेला आणि मग 18व्या आणि 19व्या शतकामध्ये तर मानसशास्त्राचा बहुआयामी त्या ठिकाणी काय केला जाऊ लागला, विचार केला जाऊ लागला. म्हणजेच विविध शाखांचा त्याच्यामध्ये समावेश झाला. मग त्या शाखा म्हणजेच ह्या आहेत. बघा, मानसशास्त्राच्या शाखामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत व्यवस्थापन मानसशास्त्र. तर व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट. आपल्या दैनंदिन जीवनात असो किंवा शाळेमध्ये असो, प्रत्येक व्यवहारामध्ये असू द्या, काय असते गरजेची? तर ती असते मॅनेजमेंट गरजेची असते. म्हणजेच व्यवस्थापन गरजेचं असतं. तर त्या पद्धतीचा अभ्यास या व्यवस्थापन मानसशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आहे बघा तौलनिक मानसशास्त्र. म्हणजे एक प्रकारे तुलना करून. जसं की प्राणी आणि वनस्पती असेल किंवा प्राणी आणि माणूस असेल, तर यांच्या वर्तनाची तुलनात्मक दृष्टीनं अभ्यास करणे. त्यानंतर आहे बघा प्राणी मानसशास्त्र. मग प्राण्यांचा सविस्तर अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय आहे? ते प्राणी मानसशास्त्र आहे. त्याच्यानंतर अनुवंशाचे मानसशास्त्र. तर जो काही विद्यार्थी आहे, जे काही मूल आहे शाळेत येणारं, ते विविध अनुवंशातून त्या ठिकाणी येणारे आहेत. मग प्रत्येकाचा अनुवंश त्याला वेगळा-वेगळा लाभल्यामुळं त्याची बुद्धिमत्ता वेगळी असणार आहे. याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आहे बघा गुन्हेगारीचे मानसशास्त्र.
तर नेमका गुन्हेगार कसा तयार होतो? त्याला नेमकं वातावरण कसं लाभलं आहे? किंवा कुठल्या कारणामुळे ते गुन्हेगार बनला आहे? याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. सामान्य मानसशास्त्र म्हणजे आपण दैनंदिन जे काही सामान्य जीवन जगत असतो, याच्याविषयीचा अभ्यास असतो त्यामध्ये. त्यानंतर आहे बघा शारीरिक मानसशास्त्र. तर शारीरिक मानसशास्त्रामध्ये नेमकी एखाद्या म्हणजेच व्यक्तीची वाढ जी आहे ती कशा पद्धतीनं होत असते. व्यक्तीमध्ये जे काही अंतःस्राव ग्रंथी असतात त्यांचे कशा पद्धतीनं म्हणजे कुठला स्राव जास्त श्रवल्यामुळं मग कुठल्या वाढ जास्त होते अशा पद्धतीचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आहे सामाजिक मानसशास्त्र. तर माणूस हा काय आहे समाजशील प्राणी आहे. तो समाजात वावरत असतो. या समाजाचा त्याच्यावर काय परिणाम होतो विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहत असतात म्हणजे आपण विविध जाती धर्मामध्ये राहत असतो. त्याचा काय परिणाम होतो माणसावर अशा पद्धतीचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर आहे बघा बालमानसशास्त्र. तर जे काही बालक आहे ते विविध अनुवंश घेऊन जन्माला आलेलं असतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या वातावरणामध्ये ते वाढत असतं. त्याचा काय परिणाम होतो ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं असतं. त्यानंतर आहे बघा व्यक्तिभिन्नतेचे मानसशास्त्र. बघा व्यक्तिभिन्नतेच्या मानसशास्त्रामध्ये व्यक्ती तेवढ्या प्रकृती म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही काय आहे भिन्न आहे, वेगळी आहे. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्याच्यानंतर आहे बघा औद्योगिक मानसशास्त्र. तर जे काही उद्योग आहेत, जे काही व्यवहार आहेत, या ठिकाणी अनेक समूहातील लोकं काय करत असतात, एकत्र येत असतात. मग त्यांचा एकमेकांशी आंतरक्रिया कशी होत असते, क्रिया-प्रतिक्रिया कशी घडत असते, तर याचा अभ्यास त्याच्यामध्ये करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्र आहे, ज्याचा की अभ्यास आपल्याला करायचा आहे. याच्यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन काय? तर अध्ययन प्लस अध्यापन. तर आपण इथे सखोल अभ्यास करत आहोत. तर मी सांगते बघा, अध्ययन म्हणजे काय? तर अध्ययन म्हणजे शिकणे. तर शिकणारा कोण असतो? तर विद्यार्थी असतो. कोण असतो? विद्यार्थी असतो. आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. अध्यापन म्हणजे काय? तर शिकवणे. आणि शिकवण्याची भूमिका कोण करतो? तर तो करतो शिक्षक. तर अशा पद्धतीनं शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये आपल्याला अध्ययन आणि अध्यापन त्याचबरोबर जेव्हा शिक्षक काय करत असतो विद्यार्थ्याला शिकवत असतो तर त्याच्यासाठी गरजेची असते ते म्हणजे पाठ्यपुस्तक. तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात ते म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्रातून. तर शैक्षणिक मानसशास्त्राचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत सविस्तर अभ्यास करणार आहोत. बघा तर बघा, शिकणे आणि शिकवण्याची प्रक्रिया ही तर पूर्वापार चालत आलेली आहे. तर 19व्या शतकामध्ये काय झालं, की अशा पद्धतीचं मत मांडण्यात आलं. काय मत मांडण्यात आलं, की शिक्षकाचे अध्यापन हे काय असले पाहिजे, मानसशास्त्राला धरून असले पाहिजे. अशा पद्धतीचं मत मांडण्यात आलं आणि ते मत कोणी मांडलं, ते पण महत्त्वाचे आहेत. ते आहेत फ्रॉबेल, हर्बर्ट अँड पेस्टॉलॉजी यांना अशा पद्धतीचं मत मांडलेलं आहे. की बाबा तुम्ही शिकवत आहात ते तर ठीक आहे. परंतु ते कसं असलं पाहिजे मानसशास्त्राला धरून असलं पाहिजे. त्यामुळे तर शिक्षकांना मानसशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. बघा शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे. त्याचबरोबर अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे. अशा पद्धतीचे विचार पुढे आलेले आहेत. त्यानंतर बघा शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या यावर नेहमी प्रश्न विचारतो. तर जे काही महत्वाचं आहे त्या ठिकाणी मी त्याला व्ही-आय-एम-पी करते. तर या ठिकाणी सी. स्किनर यांना शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. ते काय म्हणतात, की अध्ययन आणि अध्यापनाशी संबंधित असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. तर ही व्याख्या आहे सी. स्किनर यांची. त्यानंतर बघा, शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. ही व्याख्या आहे जड यांची. त्यानंतर जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते, ते शैक्षणिक मानसशास्त्र. ही व्याख्या ग्रुथी अँड पॉवर्स यांना मांडलेली आहे.
तर या सर्वच्या सर्व व्याख्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याच्यावर पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर त्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत शैक्षणिक मानसशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत? म्हणजे शिक्षण कशा पद्धतीने चालतं? शिक्षण पद्धतीमध्ये नेमकं काय महत्त्वाचं आहे? तर याची वैशिष्ट्य याच्यावर पण काय केलेलं आहे? प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. त्याचबरोबर शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. त्रिकेंद्रात्मक म्हणजे नेमकी कोणती? तर त्याच्यामध्ये आहे शिक्षक, विद्यार्थी आणि अध्ययन अनुभव. या तिघांचा समावेश याच्यामध्ये होतो म्हणून याला त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ही मानसिक प्रक्रिया आहे. औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते. म्हणजे या ठिकाणी औपचारिक म्हणजे कसं, की जे काय मिळत असतं, शाळेत मिळत असतं. अनौपचारिक म्हणजे नेमकं कसं, तर अनौपचारिक म्हणजे आपला जे काही परिसर आहे, आपला परिवार आहे, आपली आजूबाजूचा समाज आहे, याच्याकडनं जे शिकलं जातं त्यालाच काय म्हणतात, तर अनौपचारिक शिक्षण म्हणतात. आणि ते काय होत असतं, तर सहज होत असतं. त्याचबरोबर ही एक काय आहे, तर स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. कशी आहे? तर स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. म्हणजे स्वतःमध्ये स्फूर्ती म्हणजे स्वतःला शिकण्याची आवड किंवा स्वतःमध्ये शिकण्याची स्फूर्ती असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट काय करू शकत नाही, शिकू शकत नाही. त्यानंतर बघा, शैक्षणिक मानसशास्त्राचीच वैशिष्ट्ये आहेत ही पण. तर शिक्षण ही उपयोजित वर्तन बदल घडवून आणणारी, सर्वांगीण विकास साधणारी, स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया असून कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते. त्यानंतर बघा, शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या वर्तनातील सुयोग्य बदल. म्हणजे चांगल्या पद्धतीचे बदल म्हणजे शिक्षण. नुसते बदल म्हणजे शिक्षण नाही, तर चांगल्या पद्धतीचे बदल. मानसशास्त्र हे वर्तनाचे, तर शिक्षणशास्त्र हे वर्तनाला सुयोग्य वळण लावणारे किंवा वर्तनाला वळण लावणारे शास्त्र आहे. त्यानंतर बघा, बालविकासाशी संबंधित घटक. जो काही बालक आहे, आपण शिक्षक आहोत, मग आपल्याला जो काही विद्यार्थी आहे, तो ओळखता आला पाहिजे. नेमका त्याच्याशी संबंधित कोणते घटक आहेत, याची आपल्याला माहिती असली पाहिजे. तर महत्त्वाचे घटक कोणते आहेत बालकाशी संबंधित असणारे, तर ते आहे अध्ययन प्रक्रिया, त्यानंतर अध्ययनाचे सिद्धांत, अध्ययनातील पठारावस्था. आता अध्ययन प्रक्रिया तर आपल्याला माहितीच आहे, की विविध म्हणजे अध्ययन करताना विविध काय करणे, अध्ययनाच्या पद्धतीचा त्या ठिकाणी काय करणे, उपयोग करणे. विविध अध्ययन पद्धतीचा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो. त्याचे जे सिद्धांत आहेत त्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर अवधान म्हणजे काय, तर लक्ष केंद्रित करणे. अभिरुची म्हणजे आवड, प्रेरणा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रेरणा 2 प्रकारची असते. एक असते बाह्य प्रेरणा आणि एक असते आंतरिक प्रेरणा. म्हणजे कुठली गोष्ट करण्यासाठी एक तर आपण बाह्य प्रेरणेने प्रेरित असतो किंवा आंतरिक प्रेरणेने प्रेरित असतो. तर आंतरिक प्रेरणा म्हणजे नेमकं काय आणि बाह्य प्रेरणा म्हणजे काय? आपल्याला सविस्तर माहिती तर पुढं म्हणजे प्रत्येक घटकाची घ्यायचीच आहे. तरी पण थोडक्यात सांगते. जी काही बाह्य प्रेरणा असतात त्या म्हणजे बक्षीस मिळवणे किंवा पैसा मिळवणे अशा कुठल्यातरी कारणाच्या ज्या प्रेरणा असतात, त्या म्हणजेच काय असतात, तर बाह्य प्रेरणा असतात. तर आंतरिक प्रेरणा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट करायची असं स्वतःनं ठरवणं, ती म्हणजे काय असते, तर आंतरिक प्रेरणा असते. स्मरण म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्या घडलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवणे, त्याला स्मरण म्हणतात. व्यक्तिभेद बघा, विद्यार्थी आता अनेक अनुवंशातून, अनेक वातावरणातून येणार आहे. म्हणजे तो व्यक्तीमध्ये भेद तर असणारच आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. त्याचबरोबर अनुवंश आणि परिसर. जो काही विद्यार्थी येणार आहे, तो वेगळ्या-वेगळ्या परिसराचा आहे, वेगळ्या अनुवंशाचा आहे. तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्याचबरोबर मानसिक आरोग्य. ज्या पद्धतीनं शारीरिक आरोग्य असतं, शारीरिक आरोग्य जर व्यवस्थित असेल, तर त्या ठिकाणी काय आहे, तो विद्यार्थी आहे सुदृढ मानला जातो. त्याच पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला मानसिक आरोग्य सुद्धा आहे आणि मानसिक आरोग्य सुद्धा विद्यार्थ्याचं काय असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे म्हणण्यापेक्षा चांगलं असलं पाहिजे. तेव्हाच तो विद्यार्थी त्या ठिकाणी काय करणार आहे, तर योग्य तो अभ्यास किंवा योग्य ते वळण त्या ठिकाणी त्याला लागणार आहे. म्हणजेच बघा मानसिक आरोग्य पण महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज काय आहे? तर याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे.
बघा, अध्ययनार्थाचा सर्वांगीण विकास करणे. तर जो काही शिक्षक आहे, विद्यार्थ्यांना शिकवणार आहे, उद्याची भावी पिढी घडवणार आहे. मग शिक्षकाला मानसशास्त्राची काय गरज आहे? कशासाठी गरज आहे? तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गरज आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यातून उत्तम नागरिक घडवण्यासाठी गरज आहे. अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, परिसर या संबंधी मानसशास्त्र मार्गदर्शन करते. त्याचबरोबर अध्यापन करताना ते सहज झाले पाहिजे. त्यातून मुलांना आनंद मिळाला पाहिजे. यासाठी क्रीडन पद्धती मानसशास्त्राने काय केलेली आहे? तर बहाल केलेली आहे. फक्त म्हणजे आतापर्यंतची पद्धती होती, जी की तुमच्या आमच्यासाठी वापरली जायची. जर विद्यार्थ्याला येत नसेल, तर त्याला मारून शिकवलं जायचं. परंतु या ठिकाणी तसं करायचंय का? तर नाही. विद्यार्थ्याला काय करायचं आहे, एक प्रकारे आनंदित ठेवून, उत्साहित ठेवून त्याला शिक्षण द्यायचं आहे. त्याचबरोबर रचनात्मक पद्धतीनं त्याला सतत क्रिया, प्रतिक्रिया घडवून आल्या पाहिजेत त्याच्यासोबत. अशा पद्धतीचं शिक्षण त्याला द्यायचं आहे. तर हे सर्व कशानं बहाल केलेलं आहे? तर मानसशास्त्रानं याच्यामध्ये आणलेलं आहे. तर बघा, क्रीडन पद्धती ही काय केलेली आहे? मानसशास्त्रानं दिलेली पद्धती आहे. त्यानंतर बघा, शालेय विषयातील प्रगती तपासण्यासाठी म्हणजे जो काही विद्यार्थी आहे, जे काही आपण त्याला काय केलेलं आहे, अध्यापन केलेलं आहे, त्यानं अध्ययन केलेलं आहे. मग तो कुठपर्यंत पोहोचला आहे, याच्यासाठी मूल्यमापन केलं जातं. तर कशाचा उपयोग करायचा आहे आपल्याला? तर बुद्धिमापन कसोट्या, व्यक्तिमत्व व्यक्तिमापन कसोट्या, त्याचबरोबर नैदानिक कसोट्या याचा उपयोग करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आजच्या लेक्चरची माहिती. यावर आधारित जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते आपण या ठिकाणी घेत आहोत. बघा, मानसशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. तर या ठिकाणी मानसशास्त्र दिलेले आहेत, मानसशास्त्रज्ञ आणि इथं व्याख्या दिलेल्या आहेत. तर यानुसार आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, ज्याची व्याख्या आपल्याला चांगली पाठे अशा पद्धतीनं आपण जोडी लावायची. म्हणजे बघा, की अरिस्टॉटल यांची व्याख्या तुम्हा सर्वांनाच पाठ असेल. अरिस्टॉटल काय म्हणतात? आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. तर या ठिकाणी अरिस्टॉटलसाठी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. त्याच्यानंतर बघा, मॅगडिगल यांना काय म्हणलं होतं, की मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. ही व्याख्या कोणी केली होती? तर मॅगडिगल यांनी केलेली होती. त्यानंतर विल्यम वुंट यांना काय म्हणलं होतं? बोधावस्थेचे शास्त्र म्हणलं होतं मानसशास्त्राला. त्याच्यानंतर मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांना काय म्हणलं, की आत्तापर्यंत केलेल्या व्याख्या तर ठीक आहेत, परंतु त्याच्यामध्ये काय केला नाही? प्राणी वर्तनाचा त्याच्यामध्ये समावेश नाहीये. म्हणून या तिघांना मिळून म्हणजे प्राणी वर्तनाचा समावेश त्याच्यामध्ये केला होता. म्हणजे ही व्याख्या कोणाची आहे? तर मानव व मानवितर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी केलेली आहे. म्हणजे बघा, अ च 3 असणारा एकच पर्याय आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. अ च 3 आहे बघा, ब च 4 आहे. आपण बरोबर लावलेले आहेत जोड्या आणि याच्या अगोदर आपलं झालेलं पण आहे. म्हणजे या ठिकाणी हे काय आहे? योग्य पर्याय आहे. त्यानंतर बघा, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात. ही व्याख्या डॅश यांनी केलेली आहे. तर वर्तनाविषयी विचार मांडले ते म्हणजे वॅटसन यांनी. परंतु या ठिकाणी परीक्षेत विचारताना थोडंसं प्रश्नाला काय केलेलं आहे? वेगळं रूप दिलेलं आहे. या ठिकाणी विज्ञान हा शब्द आल्यामुळं आपल्याला ही व्याख्या नेमकी वॅटसन यांची आहे की नाही असा संभ्रम निर्माण झालेला होता. परंतु ही व्याख्या त्यांचीच आहे. मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात. ही व्याख्या कोणाची आहे? तर वॅटसन यांची आहे. वर्तन म्हणलं की वॅटसन लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, डॅश हे मानसशास्त्राचे जनक आहेत. तर मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? तर मानसशास्त्राचे जनक आहेत अरिस्टॉटल. परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये त्यांचं नाव नाहीये. तर या ठिकाणी बघा, मानसशास्त्राचे जनक कोण आहेत? तर ते आहेत, कोण आहेत? अरिस्टॉटल. तर पर्यायात नसल्यामुळे या ठिकाणी मी घेतलेलं आहे. मग खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये कोणती?
तर या ठिकाणी आपण आताच शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. तर कोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. मी आताच सांगितलेलं आहे, की म्हणजेच विद्यार्थी, शिक्षक त्याचबरोबर पाठ्यसामग्री याचा पण त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी तर आहे. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. हे पण आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आहे, आहे. शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे. हे पण आपण पाहिलेलं आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, जी की कुठेही खंडित होत नाही. म्हणजेच चारही पर्याय आपले काय आहेत म्हणजे योग्य आहेत. तर ड. तर या ठिकाणी चौथा पर्याय योग्य आहे. त्यानंतर बघा, अध्ययन अध्यापनाशी संबंधित असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची? तर ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या आहे इज स्किनर यांची व्याख्या आहे. ही पण व्याख्या आपण घेतलेली आहे. त्यानंतर बघा, सायकोलॉजी हा शब्द डॅश भाषेतून आला, तर कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर ग्रीक भाषेतून आलेला आहे. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे खालीलपैकी घटक कोणते? तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेवर परिणाम करणारे कोणते घटक आहेत तर आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. बघा, वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट हे पण आहे. त्याचबरोबर शिक्षक व विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व आपण ते घटक पाहिले होते बघा. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मिळणारी प्रेरणा, प्रेरणा पण काय आहे? गरजेची आहे. शिक्षकाची म्हणजे शिक्षकाच्या विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षकांचा विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे पण गरजेचं आहे. तर मग बघा पर्याय आहे का? सर्वच्या सर्वच आहेत. तर ड. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या विषयाचे लेक्चर हवे आहेत ते पण आम्हाला कळवा. निश्चितच आम्ही ते पण तुम्हाला प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.